रिक्शे वाले को रिक्शा वाला कहना क्या गलत है? ये सवाल पूछते हुए ठाकरे गुट सांसद संजय राउत ने कुणाल कामरा का एक तरफ से सपोर्ट किया है। राउत नासिक में मीडिया से बात कर रहे थे। इस दौरान राउत ने शिवसैनिकों द्वारा कामरा का वीडियो तोड़ने की जमकर आलोचना की। मग त्यांच्या लोकांचे फोटो काढून दाखवले। कुणाल कामरा हा अनेक वर्ष त्याच्याने अनेक वर्ष आता कुठे कुणाल कामरा या क्षेत्रात नवीन आला तेव्हापासून तो त्यांनी काँग्रेस पक्षावर सुद्धा त्या काळातल्या मनमोहन सिंग असतील किंवा सोनिया गांधी असतील त्यांच्यावर सुद्धा अशा प्रकारचे शो केलेले आहेत आणि त्यांच्या शो ना तो जे काल हॅबिटेट नावाचं ते काल तोडलं मला जातो अशा शो ना मी अभिव्यक्ती स्वतः माझ्यावर टीका करतात ना हे लोक सगळे मी ती सहन करतो। काल त्यांचा तो स्टुडिओ किंवा त्यांचं ते एक व्यासपीठ तोडलं अनधिकृत वगैरे दाखवून इतक्या वर्षानं तुम्हाला तुमच्यावर टीका केल्यावर साक्षात्कार झाला का? किती जे वास्तू आहे त्याच्यामध्ये काही बेकायदेशीर काम केलंय हे तुम्हाला काल समजलं? तरुण कलाकारांचे एक व्यासपीठ तुम्ही तोडलं। लक्षात घ्या, तुम्ही कुणाल कामरावरती कायदेशीर कारवाई करू शकत होता, काहीच हरकत नव्हती करायला, पण यालाच औरंगजेबाची वृत्ती म्हणतात। औरंगजेबानं मंदिरं तोडली, तुम्ही लोकशाहीचं मंदिर तोडले काल। आणि जर तुम्हाला तर बुलडोझर मलबारीला फिरवा। सर्व मंत्र्यांच्या बंगल्यामध्ये 100% बेकायदेशीर कामं एक्सटेन्शनची कामं झालेली आहेत आणि महापालिकेच्या परवानग्या न घेता अगदी वर्षा बंगल्यापासून महापालिकेने निरीक्षण करावं। हा सगळे सरकारी अधिकारी असतील, मंत्री असतील, प्रत्येकाच्या घरात मागे पुढे आतमध्ये हे त्या स्टुडिओ प्रमाणे त्यांच्यापेक्षा मोठी कामं अनधिकृतपणे झालेली आहेत। कायद्याचं तुम्ही पालन करणारे लोक आहात ना, मग कायदा सगळ्यांसाठी सारखा ठेवा। मागणार नाही, त्यांनी काहीच चुकीचं केलेलं नाही। रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणणं, गद्दाराला गद्दार म्हणणं, चोराला चोर म्हणणं, लफंग्याला लफंगा म्हणणं हा काय देशद्रोह असतो का? असो का? नाही ना। आपण औरंगजेबाला तेच म्हणतो ना, आपण छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर ज्यांनी बेईमानी केली त्यांना आपण बेईमानच म्हणतो ना। काय नवीन तुम्ही शब्दकोश निर्माण केला असेल महाराष्ट्रात या लोकांनी तर तो नवीन शब्दकोश समोर आणावा। शब्द रत्नाकर नवीन त्यांनी निर्माण केला असेल तर तो शब्द रत्नाकर प्रसिद्ध करावा, त्यांनी करावा ना, आम्ही तो स्वीकारू। अशा अनेक लोक आहेत जे लढणारे लोक आहेत, चुकणार नाही। माझंही तेच म्हणणं आहे, कायदेशीर कारवाई केली पाहिजे। जर कुणाल कामरा हा चुकलाय, त्यांनी काहीतरी वेगळी भूमिका मांडली आहे जी कायद्याच्या चौकटीत बसत नाही, त्याच्यावर तुम्ही कायद्यानं कारवाई करा, त्याला अटक करा। तुम्ही त्याला अटकही करू शकता, तो कायदेशीर लढाईल। तुम्ही गुंडगिरी करताय, करा ना मग गुंडगिरी। मी म्हटलं ना, बहुमत फार चंचल असत, फार चंचल असत। तुम्ही जेव्हा देशद्रोहाचे गुन्हे दाखल करताय आणि काही लोकांवरच्या घरांवरती बुलडोजर फिरवताय, त्याने भडकाऊ वक्तव्य केली किंवा त्यांच्यावर दंगल भडकली, पण दंगलीची ठिणगी ज्यांनी टाकली ते तुमच्या मंत्रिमंडळामध्ये आहेत। तुम्ही जर निष्पक्ष राज्यकर्ते असाल, तुम्ही छत्रपती शिवरायांचं नाव सांगत असाल, तर छत्रपतींनी प्रजेला त्रास देणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांनाही सोडलं नाही आणि सहकार्यांनाही सोडलं नाही। उगा शिवाजी महाराजांचं नाव घेऊ नका। तुम्ही तुमच्याच मंत्रिमंडळातले लोक आहेत जे कायदा सुव्यवस्थेला आव्हान देत आहेत। कायदा सुव्यवस्थेला आव्हान म्हणजे गृहमंत्र्यांना आव्हान, हे देवेंद्र फडणवीस यांनी समजून घेतलं पाहिजे। नुसतं चिखल उडवायच्या विरोधकांवरती आणि छाछोगिरी करायची, आय रिपीट छाछोगिरी, बरं का, त्याला राज्य करणं म्हणत नाही। ठीक आहे, आज तुमच्याकडे सत्ता आहे, बहुमत फार चंचल असतं। मी वारंवार नेहमी सांगतो, बहुमत हे फार चंचल असतं, कधी सरकेल इकडे तिकडे, तेव्हा मग तुम्हाला कळेल आपण काय चुका केल्या।